करुणा द करुणास किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची पापडी म्हणजे शेंगदाण्याची चिक्की। तर ज्या प्रमाणात मी शेंगदाणे घेतले त्याच प्रमाणात मी गूळ पण घेतला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किलोच्या प्रमाणात किंवा कपनी सुद्धा मेजरमेंट करू शकता। तर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। तर सर्वात आधी आपण शेंगदाणे असे छान भाजून घेणार आहोत। खूप लालसर नाही करायचे आहेत, मीडियम फ्लेमवर आपल्याला ते छान असे त्याचे टर्फल साफ होतील इतक्या प्रमाणात भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणे छान असे भाजून झाले आहेत बघा। मी खूप लालसर पण केले नाही आहेत, मीडियम साईजमध्ये भाजल्या जातील याची काळजी घ्यायची। त्याची टर्फल साफ होतील इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे। तर इथे आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत। आता आपण गॅस बंद करायचे। तर इथे मी एका परातीमध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहे। छान आपण याला थंड करून आपण याची साल काढून घेणार आहोत। तर इथे मी शेंगदाण्याचे छान टर्फल काढून घेतलेले आहे आणि हे छान असे दोन भागात सेपरेट करून घेतलेले आहे। बघू शकता छान असे दोन भागामध्ये मी सेपरेट करून घेतलेले आहे। तर आता आपण गूळ शिजवून घेऊया। तर इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला। त्यात आपण छान 2 चम्मच साजूक तूप घालू आणि गूळ टाकणार। ज्या प्रमाणात आपण शेंगदाणे घेतले होते त्याच प्रमाणात आपण गूळ सुद्धा घेतलेला आहे। गूळ खूप शिजवून घ्यायचं नाही, आपल्याला तो वितळून घ्यायचा आहे। ते आपण छान गूळ असं आपण मेल्ट करून घेणार आहोत। इथे आपला गूळ छान असा मेल्ट झाला आहे आणि याला छान अशी उकळी पण फुटलेली आहे। तर आता या स्टेजवर आपण याच्यामध्ये आता शेंगदाणे घालूयात। छान आपण शेंगदाणे टाकले हैं। मस्त। आणि इथे मी एका परातीला तूप लावून ग्रीस करून ठेवलेला आहे। आता आपण हे आपलं रेडी मिश्रण परातीत काढून घेऊया। तर मी इथे छान हे स्प्रेड करून घेतलं आहे आणि ही प्रोसिजर आहे ना, हे आपल्याला फास्ट जेव्हा हे मिश्रण खूप गरम असते तेव्हाच करायची आहे। गार झाल्यावर आपण ही प्रोसिजर केली तर आपली चिक्की फसू शकते।
तर आता हे चिक्की मी सेट करायला ठेवली आहे आणि थोडं गार झालं की आपण त्याला कट करून घेणार आहोत. तर इथे आपली चिक्की छान सेट झालेली आहे. आता आपण हे हलकंसं गरम आहे, आपण याला कट करून घेऊया. तर इथे मी छान असं याला कट करून घेतलेलं आहे. थोड्या वेळानं असं सेट होऊ दे, त्याच्यानंतर आपण ते काढून घेऊया. तर इथे आपल्या छान अशा वड्या पाडून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता चिक्की किती छान दिसत आहे. तुम्हाला एक वडी दाखवते बघा. तुम्ही पण या वड्या नक्की घरी ट्राय करा. ट्राय केल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ, आजची रेसिपी आवडली असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.